थांबा. आजचा संदेश अत्यंत पवित्र आहे, कारण हा संदेश तुमच्यापर्यंत सहजपणे आलेला नाही. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यापर्यंतच काही संदेश पोहोचतात. आणि हा व्हिडिओ स्क्रोल करून तुम्ही पुढे जाण्याची चूक करू नका. सध्या तुमच्या आयुष्यात काही अडचणी आहेत, काही संकटे आहेत, पण त्या सर्व संकटाचं निवारण आता होणार आहे. ज्याने तुम्हाला आत्तापर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर काढलं, तोच पुढचाही मार्ग दाखवणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास सोडू नका. देवाकडे केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते. स्वामींबद्दल विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश शेवटपर्यंत तुम्ही ऐका. तुम्ही सध्या अशा परिस्थितीतून जात असाल जिथे बाहेरून सगळं ठीक दिसतंय, पण आतून मात्र तुम्ही खूप काही सहन करत आहात. काही लोक तुमच्यासोबत हसतात, बोलतात, तुमची विचारपूस करतात, पण त्यांच्या मनात तुमच्यासाठी काय आहे हे तुम्हाला माहीत नसतं. काही शत्रू समोरून विरोध करतात, त्यांच्याशी लढणं सोपं जातं. पण खरी वेदना तेव्हा होते जेव्हा आपल्या माणसांपैकीच कोणीतरी आपल्या पाठीत खंजीर खुपसतं. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी आपण उभे राहिलो, ज्यांच्या अडचणीच्या वेळी आपण आपलं सुख बाजूला ठेवलं, तेच लोक एखाद्या क्षणी आपल्या विरुद्ध उभे राहतात. कधी नातेवाईक गैरसमज निर्माण करतात, कधी जवळची माणसं तुमचं नाव दुसऱ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने सांगतात. कधी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो आणि कधी तुमच्या शांततेला तुमची कमजोरी समजली जाते. लक्षात ठेवा, ब्रह्मांड नायक सर्व पाहत आहे. तुम्ही कोणासाठी काय केलं, कोणी तुमच्यासोबत काय केलं, कोणी तुमच्या मागे काय बोललं, कोणी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, यापैकी एकही गोष्ट स्वामींच्या नजरेपासून लपलेली नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी धावू नका. प्रत्येक आरोपांचं स्पष्टीकरण देऊ नका. प्रत्येक चुकीच्या माणसाला तुमची बाजू समजावून सांगण्याची गरज नाही. काही लोकांना सत्य जाणून घ्यायचंच नसतं. त्यांना फक्त तुम्हाला कोणत्याही पद्धतीने चुकीचं सिद्ध करायचं असतं. अशा वेळी तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची शांतता. आज तुम्हाला वाटत असेल की मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? कधीकधी संकट तुमचं आयुष्य संपवण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील चुकीची माणसं तुम्हाला दाखवण्यासाठी येतात. ज्यांना तुम्ही कायम आपलं मानलं, त्यांचं खरं रूप एखाद्या संकटाच्या काळातच समोर येतं. सुखाच्या काळात तुमच्यासोबत उभे राहणारे अनेक असतील, पण कठीण काळात तुमचा हात धरून ठेवणारे फार कमी असतात. म्हणून जे दूर गेले त्यांच्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. काही नाती तुटतात कारण ती नाती तुमच्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी योग्य नसतात. काही लोक तुमच्यापासून दूर होतात कारण स्वामी तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग तयार करत असतात. काही वेळा तुम्ही ज्याला तुमचं सर्वात मोठं नुकसान समजता, तेच पुढे तुमच्यासाठी सर्वात मोठं संरक्षण ठरतं. आज तुमच्यावर कोणी अन्याय केला असेल, कोणी तुमचा विश्वास तोडला असेल, कोणी तुमच्या पाठीमागे बोललं असेल किंवा कोणी तुमच्या यशाचा हेवा केला असेल, तर मनात राग ठेवू नका. तुम्ही त्यांच्यासारखं बनू नका. तुमचं कर्म स्वच्छ ठेवा, कारण कर्म फिरून येतं. ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्यांच्यासारखं वागून तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. स्वामींच्या चरणी तुमचं दुःख सोपवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा.
विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही ज्याच्यासाठी रडलात, ज्याच्यासाठी रात्री झोप आली नाही, ज्याचा विचार करून तुमचं मन अस्वस्थ झालं, त्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आता ब्रह्मांडा नायकावरती, स्वामींवरती सोडवून द्या. तुम्ही माणसांवर विश्वास ठेवून थकला असाल, पण स्वामींवरचा विश्वास कधीही सोडू नका. तुमचं संकट अजून संपलेलं नाही असं तुम्हाला वाटतंय ना? कदाचित ते खरंही असेल, पण लक्षात ठेवा, संकट संपण्याआधी अनेकदा माणसाची परीक्षा शेवटच्या टप्प्यावर येते. थोडं अजून धैर्य ठेवा, थोडं अजून सहन करा. तुमचं सहन करणं म्हणजे कमजोरी नाही. गरज असेल तिथे अंतर ठेवणं, जिथे आदर नाही तिथे स्वतःला जबरदस्तीने थांबवायचं नाही. जिथे विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो तिथे सावध राहायचं. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसलं त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्याची चावी द्यायची नाही. क्षमाशील राहा, पण भोळे राहू नका. मन स्वच्छ ठेवा, पण प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमच्या शत्रूंनी नाही, तर तुमच्या श्रद्धेने घ्यायचा आहे. आज परिस्थिती तुमच्या विरोधात आहे. काही लोक तुमच्या विरुद्ध बोलतायत. आज तुमच्यावर आरोप होत आहेत. तुमच्या वाटेत अडथळे निर्माण केले जात आहेत. तरीही शांत रहा. स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण कोणतीही वेळ कायम एकसारखी राहत नाही. ज्यांनी आज तुमच्यावर हसले तेच उद्या तुमच्या बदललेल्या आयुष्याकडे पाहणार आहेत. तो दिवस दाखवण्यासाठी तुम्ही कोणावर बदला घेण्याची गरज नाही. तुमचं यश तुमचं उत्तर असणार आहे. तुमची प्रगती, तुमची शांतता हीच तुमची ताकद आणि ओळख असणार आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींची कृपा असणार आहे. फक्त भगवंताचरणी एवढंच म्हणा, हे स्वामी आई, मला कोणाचं वाईट नको, पण ज्यांनी माझ्यासाठी चुकीचं केलं त्यांच्या चुकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. मला योग्य माणसं ओळखण्याची बुद्धी दे. संकटातून बाहेर पडण्याची शक्ती दे. माझ्या आयुष्याला योग्य दिशा दे आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला दे. बस एवढंच म्हणा आणि शांत व्हा. लगेच मिळणार नाही, पण न्याय नक्कीच होणार. काही चमत्कार प्रत्यक्षात डोळ्यासमोर घडत नाही. योग्य वेळ आली की परिस्थिती स्वतःच बदलायला सुरुवात होते. ज्यांनी तुमचा मार्ग अडवला त्यांच्यापेक्षा तुमचा मार्ग मोठा आहे. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्यापेक्षा तुमची श्रद्धा मोठी आहे. फक्त एक गोष्ट मनात पक्की ठेवा, मी घाबरणार नाही, मी तुटणार नाही, मी माझी श्रद्धा सोडणार नाही. चुकीच्या माणसांसाठी मी स्वतःला संपवणार सुद्धा नाही, कारण माझ्यासोबत स्वामी आहेत. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही मनापासून स्वामींच्या चरणी स्वतःला सोपवाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला मिळणार आहे. फक्त आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यातून दुःख निघून जाण्याची वेळ आता जवळ आली आहे. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांना पुन्हा आयुष्यात घेण्याची चूक परत करू नका. कारण काही लोक परत येतीलही, पण ते प्रेमासाठी नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी, तुम्हाला पुन्हा दुखवण्यासाठी. म्हणून ज्यांनी तुमच्या कठीण काळात साथ सोडली
त्यांच्यासाठी आज तुमच्या आयुष्यात जागा ठेवू नका. काही लोकांना गमावणं हे दुःख नाही, कधी कधी तेच देवाने दिलेलं संरक्षण असतं. म्हणून विश्वास ठेवा. तू प्रामाणिक आहेस बाळा. तू मनापासून नातं जपतोस. तू समोरच्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस आणि म्हणूनच तुझा विश्वासघात केला जातो आणि तुला दुःख दिलं जातं. आता स्वतःला दोष देणं बंद कर. प्रत्येक नातं आयुष्यभरासाठी नाही. काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. काही आपल्याला सोडून जातात कारण त्यांच्यापेक्षा चांगल्या लोकांसाठी आपल्या आयुष्यात जागा तयार व्हावी म्हणून. आज तुझ्या आयुष्यात कितीही दुःख असलं तर, ताण असला, एकटेपणा जाणवत असला तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझी ही सुद्धा वेळ निघून जाणार. तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येणार. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येणार. ज्या गोष्टीसाठी तू आज प्रार्थना केलीयेस त्याच गोष्टीसाठी तू उद्या स्वामींचे आभार मानणार. पण त्यासाठी तुला एक निर्णय घ्यावा लागेल. ज्यांनी तुझी साथ सोडली त्यांना फक्त एकटेपणामुळे पुन्हा आयुष्यात घेऊ नकोस. कारण एकटेपणा सहन होतो, पण चुकीच्या व्यक्तीमुळे पुन्हा तुटलेलं मन जोडणं खूप कठीण जातं. एखादी व्यक्ती परत येते, गोड बोलते, जुन्या आठवणी सांगते, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर, सॉरी असं बोलते आणि तुझं मन पुन्हा नरम होतं. तुला वाटतं कदाचित यावेळी सगळं वेगळं असेल, पण सावध राहा. शब्द बदलले म्हणून माणूस बदलला असेलच असं नाही. कोणाला परत आयुष्यात घेण्याआधी त्यांच्या शब्दांकडे नाही तर त्यांच्या कृतींकडे लक्ष दे. ज्यांनी एकदा तुझ्या विश्वासाला तडा दिला त्यांना पुन्हा तुझ्या मनाची चावी देण्याचा विचार कर. क्षमाशील असणं चांगलं आहे, पण स्वतःला पुन्हा त्याच दुःखात ढकलणं गरजेचं नाही. तू कधीच कोणाचा द्वेष करू नकोस. ज्यांनी तुला सोडलं त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ दे. त्यांच्यासाठी मनात वाईट ठेवू नकोस, पण स्वतःच्या आयुष्यात त्यांच्यासाठी जागा ठेवणंही आवश्यक नाही. माफ करणं, पुन्हा पूर्वीसारखं नातं ठेवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बाळा. म्हणून तू स्वतःला गिल्ट फील करू नकोस. कधी कधी मनातून माफ करूनही आयुष्यभरासाठी अंतर ठेवावं लागतं आणि यात चुकीचं काहीही नाही बाळा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला कोणापासून दूर करत असतील तर प्रत्येक वेळी त्यामागे शिक्षा असेलच असं नाही. कधी कधी ती तुमची रक्षा असते. तुला ज्या व्यक्तीच्या जाण्याने आज दुःख होतंय त्याच व्यक्तीपासून दूर झाल्यामुळे उद्या तुझं आयुष्य शांत होणार आहे. आज तुला वाटतंय तो माणूस माझ्यासोबत असता तर माझं आयुष्य वेगळं असतं, पण तो माणूस तुझ्यासोबत नसल्यामुळे तुझं आयुष्य आता वेगळं होणार आहे. म्हणून मागे वळून पाहणं बंद कर. तुझ्या आयुष्यातून जे निघून गेलंय त्याचा सतत विचार करू नकोस. कारण तुझ्या हातात गेलेला काळ नाही तर तुझ्या हातात उद्याचा दिवस आहे. तुझ्याकडे अजून स्वप्न आहेत. तुझ्याकडे अजून संधी आहेत. तुझ्याकडे अजून खूप काही मिळवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्याकडे स्वामी आईची साथ आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. कारण लेकरा, लोकांनी साथ सोडली म्हणून तुझं आयुष्य संपत नाही. नातेवाईक दूर गेले म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तू चुकीचा ठरत नाहीस. कधी कधी माणसं तुला सोडतात
पण त्याच वेळी स्वामी तुला स्वतःच्या अधिक जवळ घेतात. म्हणून स्वतःला एक वचन दे, ज्यांनी मला सोडलं त्यांच्या मागे मी धावणार नाही. ज्यांनी माझी किंमत केली नाही त्यांच्या समोर मी स्वतःला सिद्ध करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी माझं मन तोडलं त्यांना माझं उरलेलं आयुष्य खराब करण्याची संधी पुन्हा देणार नाही. माझं मन शांत ठेवेल, माझं कर्म चांगलं ठेवेन, माझी श्रद्धा कायम ठेवेन आणि आनंदाने पुढे चालत राहीन. कारण आज आयुष्यात जे दुःख आहे ते आयुष्याची शेवटची गोष्ट नाही. उद्या एक नवीन सुरुवात माझी वाट पाहत आहे. म्हणून स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात दे आणि जे माझ्यासाठी योग्य नाही त्यापासून मला दूर कर. ही प्रार्थना अगदी मनापासून करा. आपल्याला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही, गर्दीची गरज नाही. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वासाची गरज आहे. स्वामी तुम्हाला प्रत्येक दुःखातून वाचवणार आहेत. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. विश्वास असेल तर मी विजयी होणारच असे टाईप करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.